अलीबाबा आणि 40तले चोर हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि या सिनेमात ना मला एक गोष्ट आवडली की सगळे यंग कलाकार आहेत, म्हणजे बाय हार्ट यंग आहेत आणि आनंददादा आहे म्हटल्यावर धम्माल आली असणार आहे. शूटिंगपासून ते आता प्रमोशनला इतकी मजा येते. खूप स्वागत यंग कलाकार दोघांना आपण भेटूयात. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. अगदी म्हणजे मी म्हणाले की आनंददादा आहे म्हटल्यावर सेटवरही धमाल असणार आणि उमेश म्हणाला तसा की तुम्ही रिहर्सल फर्स्ट जी केली होती ती व्हिडिओ कॉलवर केली होती, त्यातही तिथून धमाल सुरू झाली असणार ना. मुळात धमाल ही एक्सपेक्टेडच होती, कारण आम्ही सगळे एकमेकांना इतके चांगले ओळखतो, त्यामुळे एकत्र आल्यावर धमाल होतेच. आणि जसं म्हणून म्हणाले आनंद आहे, सुबोध आहे, ती धमाल होणारच होती. मुक्ता आहे, कमाल लोक आहे ते सगळे. धमाल ही माझ्या कामाची असली पाहिजे. नुसतेच काहीतरी टाईमपास केला तर त्यात काही मजा नाही. इथली सगळी जी मंडळी आहेत ना, मला त्यांच्या धमालीविषयी हे वाटतं, सगळे वेडे आहेत पण त्यांची ब्युटी ही आहे की म्हणजे नुसत्या वेडेपणाला किंमत नाही आहे. तुमचा वेडेपणा तुमच्या टॅलेंटमध्ये कन्वर्ट झाला तर त्याला किंमत आहे. आणि इथे ही असलेली सगळी माणसं आहेत की ज्यांचा तो वेडेपणा, त्यांचं ते टॅलेंट कन्वर्ट होताना जेव्हा आपण बघतो ना त्यांच्या कामात, तर मी तेच म्हणतो धमाल ती होती सेटवर की बुद्धीनी जेव्हा तुम्ही जास्त भापले जाताना की एखाद्याच्या काय अतुलनी रिॲक्शन दिली, काय सुबोधनी रिॲक्शन दिली किंवा काय म्हणणार हे वाक्य, ही जी गंमत आहे ना, मला असं वाटतं की ती लोकांना फार असं वाटतं की तुम्ही सगळ्यात म्हणजे काहीतरी फार टाईमपास केला. काय, मी कामाला जातो तिथे आणि त्या कामाची गंमत घेणं हा माझा जास्त मोठा टाईमपास होता. मला जास्त मजा आली. सेटवर आम्ही काय टाईमपास केला, याच्यापेक्षा एक सीन चांगला करून हॉटेलला परत गेलो ना, तर त्याचं समाधान आणि त्याचं मजा आमच्यासाठी फार मोठी होती. येस, आम्हाला प्रत्येक फ्रेमला असं वाटलं अरे वा काय फ्रेम आहे किंवा अरे वा काय. सोपी फिल्म नाही आहे, हे फक्त बोलायची फिल्म आहे. ह्याच्यात ॲक्शन नाही आहे. म्हणजे फिल्म जनरली ॲक्शन ओरिएंटेड असते. तुम्ही उठता, तुम्ही धावता, जे काय असेल ते, तसं काहीच नाही आहे ह्याच्यात. ॲक्च्युली एका जागी असं आहे, पण ते तुम्हाला बघताना जाणवत नाही. हे अर्थात आदित्यचं कौतुक आहे आणि मला वाटतं ॲक्टर्सचं क्रेडिट आहे की त्यांनी ते फार छान रंगवलं आहे. प्रश्न विचारला की 40 जे येऊ पाहतात त्यांनी एक वे ऑफ लिव्हिंग किंवा काय सांगायला आवडेल, तुम्ही काय पाहताय पुढच्या वर्षांमध्ये. तर आम्ही हेच पाहतो की आम्हाला इतकी एनर्जी, इतकं डेडिकेशन आणि त्यासोबतच इतकं म्हणजे एक यंग बाय हार्ट आपण बोलतो ना, हे जर आम्हाला असलं तरी मिळवलं असं आम्ही म्हणू. आणि अतुल जर तुम्हाला विचारायला की एक कठीण फेजनंतर जेव्हा आपण एक कमबॅक करतो आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबत असतेच, त्याबद्दल काय सांगायला आवडेल, कारण का आमच्यासारख्या पिढीला हे खूप गरजेचं आहे की पॉझिटिव्ह एनर्जी किंवा हे सगळं. नाही, हे बघा, फेज प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण येतेच. ती माझ्या आयुष्यात आली, अनेक लोकांच्या आयुष्यात आली, याच्यापेक्षाही जास्त सफर होणारे लोक आहेत. पण तुम्ही पॉझिटिव्ह राहणं म्हणण्यापेक्षा पॉझिटिव्ह राहणं हे खूप सोपं झालं म्हणणं. आता मला काहीतरी आजार झाला आहे, तर मला आता काय पर्याय आहे, मला फाईट करायचं आहे. मला कोणावर अवलंबून राहू शकत नाही, कारण अवलंबून राहू शकत नाही म्हणण्यापेक्षा उद्या माझ्या आईने ठरवलं माझा आजार घ्यायचा, ती नाही घेऊ शकत. माझी बायको नाही माझा आजार शेअर करू शकत, तो मलाच करायचा आहे. ते सगळे माझ्याबरोबर आहेत. तेव्हा मी ज्या दिवशी ठरवीन ना मी या आजारातनं बाहेर पडणार, त्या दिवशी मी या आजारातनं बाहेर पडतो आणि तोच पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला त्या आजारातनं बाहेर काढतो. तर अजिबात निराश होण्याचं कारण नसतं. कारण याच्यापेक्षा आपण जर का समजा आपल्याला काय आजार झाला, तर आपल्यापेक्षा जास्त आजार झालेल्या लोकांचं फक्त आपण डोळ्यासमोर आणलं ना की अरे 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 यानं तर खूप भोगलं की मग आपण काय भोगलं अजून. शब्दांमध्ये सगळं सांगितलं सोपं आहे. मला जेव्हा कळलं मला आजार झाला आहे, तेव्हा माझ्या डोक्यात पहिला हाच विचार आला, 56 वर्ष आपल्याला काहीच नाही झालं किंवा 55 वर्ष आपल्याला काय झालं थोडंसं, काय त्याचं एवढं कौतुक करायचं. काय 60 महिने जातील, 40 वर्ष काम करतो आहे, 60 महिने नाही काम केलं. देवादयानी 60 महिने काम नाही केलं तरी चालणार होतं. असे किती लोक असतील की यांना 60 महिने काम न करणंच चालणारं नाही आहे. एकमेव कमावणारा माणूस असतो, घरीची परिस्थिती तशी चांगली नसते, त्यांचे काय हाल होत असतील. सो ठीक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण फेज येते, थोड्याफार जास्त, थोडी कमी. यू हॅव टू फाईट. काय त्याचा बाऊ करण्याचं काही कारण नाही. सेटवरची जी मस्ती सुरू होती किंवा सेटवर ही सीन नंतर जी मस्ती होती त्याच्यावरही एक सिनेमा बनेल, BTS. म्हणजे ॲक्च्युली तुला सांगू का, तशावरती खरं तर सिनेमा बनणार तर ते अपयश आहे. कारण सेटवर जेन्युअनली भयंकर सिरियस असायचे लोक. तू एकदा मेकअप रूममधनं बाहेर पडलास आणि सेटवर आलास की लोक प्रचंड सिरियस आहे. कारण तोपर्यंत भीतीच ही होती ना की हा सीन चांगला करायचा आहे,
हा सीन चांगला करायचा आहे, ह्याच्यानंतर चांगला करायचा आहे, त्याच्यानंतर चांगला करायचा आहे, जितकं आपल्याला येतं तितकं, जितकं मला चांगला वाटतं तितकं. सो दॅट वॉज फन. नाही, एक तर सिनेची गंमतच अशी आहे की मुळात तू बघितलं असेल की 2-2 लोकांचे सीन आहेत. त्यामुळे आम्ही 7 जण एकत्र असे आम्ही 3-4 दिवस असू सगळ्या सिनेमात. सगळेजण एकत्र असे 3 एक पार्टीचा दिवस आणि एक तो पिकनिकचा 2 दिवस बस. त्यामुळे सगळे आम्ही एकत्रच नव्हतो कधी. वेगवेगळ्या लोकांबरोबर असे सीन्स असतील तर तेव्हा तेच व्हायचं ना, काम कर. सिच्युएशन कॉमेडी याच्यामध्ये जी आम्हाला खूप मजा येणारी, बरेच क्वेश्चन मार्क्स आहेत, मधला जो बॉक्स रिकामी आहे त्याचं रिझन आम्हाला लवकरच कळेल आता. सो थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. रिकामा दिसतोय. हां, काय दिसतंय त्याच्यामध्ये? काहीतरी जबरदस्त आहे. अगं शहाणे, हे तुला रिकामं दिसतंय? मला माहिती होतं तू हे बोलणार. सगळ्यांपेक्षा हे जास्त माहिती आहे ना तुमच्या पिढीला. तुझ्याकडनं येणारे मला माहीत होतं, म्हणजे राखीव ठेवलं होतं हे. सो थँक्यू सो मच. दॅट इज द पॉईंट की एक जागा सगळ्यांमध्ये अशी असतेच रिकामी की जी नक्की काय आहे इज द पॉईंट. खूप उत्सुकता आहे, म्हणजे टेलर नंतर खूप, आणि तुम्ही जे आमची उत्सुकता अशी ताणून धरताय ते म्हणजे एक नेक्स्ट लेवल आहे. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट सिनेमासाठी. थँक्यू.